तर तिकडे सलग सुट्ट्यांमुळे कर्जत तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची गर्दी देखील वाढली आहे। कर्जत चार फाटा परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। नेरळ, माथेरान, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, मुंबई पुणे मार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवरती 2 ते 3 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्या आहेत। कर्जत चार फाट्यावरील सिग्नल यंत्रणा बंद झाली आहे। वाहतूक पोलिसांची त्यामुळे दमछाक होती आहे। प्रत्येक वीकेंड, सार्वजनिक सुट्टीत पर्यटकांना या वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागतोय। त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी आता प्रवाशांनी केली आहे। 15 ऑगस्टवर रविवारी व त्यानंतर येणारे सुट्ट्या, या सलग सुट्ट्या आल्यामुळं मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहे ते नवी मुंबई, मुंबई, पुणे व मेट्रो सिटीमधून पर्यटक मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले आहेत। मुंबईच्या जवळच असणाऱ्या कर्जत तालुक्यामध्ये असणारे फार्म हाऊसेस, या ठिकाणी असणारे मोठ्या प्रमाणातले रिसॉर्ट, या ठिकाणी असलेले सह्याद्रीच्या रांगा, हिरवीगार शेती व जे पावसाळ्यातले अनेक धबधबे असतात, मग माथेरान असेल, या ठिकाणचे जे क्षेत्र आहेत हे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात। व इतरही वेळी शनिवार रविवारी असो किंवा शासकीय सुट्टीच्या वेळी कर्जत तालुक्यामध्ये मुंबईकर मोठ्या प्रमाणात हे पर्यटनाला येतात। त्याचाच फटका येथील स्थानिकांनाही वाहतुकीसाठी आपल्याला पाहायला भेटतोय। आपण पाहतोय, आपण या ठिकाणी कर्जतच्या चार फाट्यावर आपण या ठिकाणी आहोत। या चार फाट्यावर वेगवेगळ्या चार मार्ग, मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेले चार मार्ग इथं एकत्र येतात। एक मार्ग जो आहे हा मुंबई पुणे राष्ट्रीय मार्ग म्हणजे जुना हायवे व मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे येथून हा कर्जतकडे येतो। एक मार्ग जो आहे तो कल्याण, अंबरनाथ, नेरळ, माथेरानकडून या ठिकाणी कर्जतला येतो। तसंच इथूनही तो कर्जत, नेरळ, माथेरान, कल्याण, अंबरनाथकडे जातो। एक मार्ग हा मुरबाडकडे जातो। कशेळे मार्गे मुरबाडला ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एक मार्ग जातो व एक मार्ग हा कर्जतचा रेल्वे स्टेशनकडे जातो। त्यामुळे कर्जतच्या चार फाट्यावर शनिवार, रविवारी व शासकीय सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। येथून चारही मार्गावर 2-2 किलोमीटरच्या रांगा आता आपल्याला पाहायला भेटत आहे। आज सकाळपासून कर्जतच्या या चारही मार्गावर रांगा पाहिल्यामुळं इथे कर्जत चार फाट्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसत आहे। या वाहतूक कोंडीचा परिणाम हा स्थानिकांनाही त्रास होतो। एका भागातून दुसऱ्या गावात जाताना स्थानिकांनाही या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो। या ठिकाणी कर्जत चार फाट्यावर जरी सिग्नल लावले असले तरी सिग्नल अद्यापर्यंत कार्यान्वित झाले नाही। त्यामुळे वाहतूक पोलिसांना या ठिकाणी दिवसभर दमछाक करावी लागते, परंतु पर्यटकांना व स्थानिकांनाही या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। NDTV मराठीसाठी महबूब जमादार, रायगड।